श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, आमचे केशवराव विद्वत्ता प्रचुर भक्त, अत्यंत विद्वान भक्त होते. आमचे तात्यासाहेब अनुभवी भक्त होते. अनुभवी भक्तांचं काही वेगळंच असतं, ते वरचं असतं. तर तात्यासाहेबांनी या इयत्ता सांगितल्या. त्यांनी त्या कशा सांगितल्या ते सांगतो. या इयत्ता आपल्याला आणखीन जवळच्या आहेत. केशवरावजींच्या इयत्तांपेक्षा या इयत्ता आपल्याला आणखीन जवळच्या वाटतील ते पुढे सांगतो. तात्यासाहेब म्हणाले, आदर ही इयत्ता दोन्हीकडे एकच आहे. केशवरावांच्या आणि माझ्या शाळेतील आदर वाटणे ही इयत्ता सारखीच आहे. म्हणून पहिली इयत्ता आदर वाटणे. नामस्मरण करता करता आदराचं रूपांतर आवडीमध्ये होतं. आवड म्हणजे कोणत्याही गोष्टीची लाज वाटत नाही. गोंदवल्याला जाऊ कसा याची लाज पुष्कळांना वाटते. किंवा टाळ हातात धरून मी नाचू कसा, हे जे काही आहे ना त्याची लाज वाटेनाशी झाली म्हणजे आवड निर्माण झाली असं समजावं. याचा एक झालेला प्रसंग सांगतो. आमच्या तात्यासाहेबांबरोबर एक MA विथ मराठी झालेला चांगला फर्स्ट क्लास मिळालेला मुलगा आला होता. तो गोंदवल्याला उत्सवाला आला आणि आपल्या सकाळच्या काकड्याला तात्यासाहेब, भाऊसाहेब आणि मी काकडा करत होतो. आणि मग धनी दयाळा हे पद चाललं होतं. फेर धरून आम्ही नाचत होतो. असं नाचत असताना तो मुलगा म्हणाला, हे पुरुष असून असे नाचतायत काय? असं तो म्हटल्यावर तात्यासाहेब काय म्हणाले, असू दे मग तुम्ही नाचा. तर तो म्हणाला, मला लाज वाटते. ही लाज, हे कसं करू असं वाटणं यालाच लाज म्हणायचं. आणि पुढे तात्यासाहेब त्याला म्हणाले, हे जे आहे ना ती आमची पीटी आहे. आमच्या शाळेतलं हे नाचणं ही पीटी आहे. या पीटीचा जो कोणी आस्वाद चाखतो त्याला कधीही हार्ट अटॅक येत नाही. आणि म्हणून मी तिथे जोरात नाचतो. म्हणजेच दुसरी इयत्ता आवड वाटणे. आवड म्हणजे काय? तर लाज न वाटणे. तिसरी इयत्ता नाद लागणे. चांगल्या अर्थाने नाद. नाद म्हणजे काय? तर शीण न वाटणे. कितीही कष्ट केले तरी शीण वाटता कामा नये. शीण वाटला की तो मग नाद नाही. शीण वाटला नाही की तुम्ही नादात आलात, म्हणजेच तिसऱ्या इयत्तेत आलात. म्हणजेच तिसरी इयत्ता म्हणजे नाद लागणे. चौथी इयत्ता नादाचं रूपांतर वेडात होतं. ही बिकम्स मॅड असं आपण म्हणतो ना, वेडा झालेला आहे. वेड म्हणजे काय? तर लोक काय म्हणतील याची पर्वा नसणे. दॅट इज वेड. वेडाचं इंडिकेशन काय? तर लोक काय म्हणतील याची अजिबात पर्वा राहत नाही. ही चौथी इयत्ता झाली. म्हणजेच चौथी इयत्ता म्हणजे वेड लागणे. याच्या पुढची इयत्ता म्हणजे प्रेम. इथे ते भगवत प्रेम आहे. प्रेम म्हणजे काय? याची लक्षणं तात्यासाहेब सांगतात. सतत स्मृती राहायला पाहिजे. सतत स्मृती. दुसरं वियोग सहन होता कामा नये. आणि तिसरं दोष दिसता कामा नये. महाराजांच्या कुठल्याही गोष्टीत दोष दिसला याचा अर्थ प्रेम नाही. जे आहे ते उत्तमातलं उत्तमच आहे असं सतत वाटणं दॅट इज प्रेम. ते जर नाही वाटलं तर प्रेम नाही. आईला कसं मुलाचं प्रेमच असतं. त्याने काहीही केलं ना तरी तो दोष जसा तिला दिसत नाही ते प्रेम. प्रेम ही पाचवी इयत्ता झाली. पुढे प्रेमाचं रूपांतर अनन्य शरणागतीत होतं. अनन्य शरणागती म्हणजे एक अशी स्टेज येते की भगवंता, माझे सगळे प्रयत्न थकले रे. मी प्रपंचातून तर पाऊल उचललेलं आहे आणि आता तू तर माझा सांभाळ करत नाहीस. माझी चांगलीच ससे होलपट होते. तिथे सद्गुरू सांभाळतच असतात आणि मग तिथे अनन्य शरणागती येते.
आता तू जर काही केलं नाहीस तर मग मी तरी काय करू? असं जे होतं त्याला अनन्य शरणागती म्हणतात. ही 6वी इयत्ता सांगितली. 6वी इयत्ता म्हणजेच अनन्य शरणागती येणे आणि अनन्य शरणागतीच्या पुढची इयत्ता म्हणजे सद्गुरू कृपा आणि भगवत दर्शन. तात्यासाहेबांची 7वी इयत्ता म्हणजे सद्गुरू कृपा आणि भगवत दर्शन. केशवरावांनी सांगितलेला तोच विषय तात्यासाहेबांनी असा मांडला. असो. साधक हो, परमपूज्य तात्यासाहेबांनी जशा परमार्थाच्या 7 इयत्ता सांगितल्या तसेच 7 प्रकारचे लोक देखील असतात. त्या 7 लोकांचे प्रकार आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.